भुसावळ शहरातील धान्य व्यापाऱ्यावर हल्ला करून तब्बल 15 लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। टीव्ही टावर परिसरातील अंधाराचा फायदा घेत 2 अज्ञात आरोपींनी व्यापाऱ्यावर हल्ला केला आणि त्याच्याजवळ असलेली बॅग घेऊन पोबारा केला। सोमवारी रात्री सुमारे 8 वाजता धान्य व्यापारी अजय कोटेचा दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात होते। टीव्ही टावर परिसरातील बंद दूरदर्शन कार्यालयासमोर दबा धरून बसलेल्या 2 आरोपींनी त्यांच्या डोळ्यावर मिरची पूड आणि स्प्रे मारून त्यांना जखमी केले। त्यानंतर कठीण वस्तूने मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड असलेली बॅग हिसकावून आरोपी पसार झाले। हल्ल्यात कोटेजा यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे भुसावळ शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ।